हॅलो. तर आज आम्ही आता गोवाचा आमचा सेकंड डे आणि आता चर्चमध्ये आलो आहे का. आणि आज सॅटर्डे आहे म्हणून गर्दी बघा चर्चमध्ये. ह्या साईडला पण एक चर्च आहे, इकडे कोण जात नाही आहे. आणि हा रेडवाला जो चर्च आहे पूर्ण भरला आहे. काय माहिती एंट्री फीज आहे की नाही आहे. खूप गर्दी आहे खूप आहे ना. हा रेडवाला चर्च हा बघा पाठी आहे. ती गर्दी एवढी आहे की विचारू नका. लोक रस्त्यावरती थांबलेत. तर आता आम्ही विचार केला आहे की ह्या रेडवाल्यामध्ये जाऊया. सॉरी रेडवाल्यामध्ये ना व्हाईटवाल्यामध्ये. आणि एंट्री फीस नाही आहे वाटतं इथे. ओके नाही. हो हो भारी आहे. एवढा मोठा पॅलेस आहे बघा. आता आतमध्ये समजेल. बाकी आज सॅटर्डे आहे म्हणून खूप गर्दी आहे. मधूनच चालतो. काय ते लिहिलं आहे आर्कोलॉजिकल सर्वे इंडिया. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. ओके एक नंबर झाला. एवढी मोठी आहे बघा. म्हणजे काय असेल त्या काळी, म्हणजे जेव्हा ब्रिटिश लोक इथे होते त्यांचीच बनवली. तिथून एक पूर्ण व्ह्यू देतो. तुम्ही याल ना गोव्यामध्ये ह्या प्लेसला नक्की विजिट करा. हे बघा हा बघा. आता जरा आतमध्ये जाऊया चर्चच्या आतमध्ये. आता गोप्रोनी शूट करतो, याच्या आधी आयफोननी शूट करत होता. इथे मस्त फोटो बिटो काढले. आता एक नंबर फोटो आला. दोन बिल्डिंग्स आहेत. कोणत्या बिल्डिंगमध्ये चर्च आहे बघूया. नक्की विजिट करा. इथे क्रिसमस ट्री आहे मोठा. ह्याच्या खाली फोटो काढला ना लय मस्त आहे फोटो. हा बघा पाठीमागे मस्त डोक्यावर आहे माझ्या. आता पाठच्या चर्चमध्ये एवढं काय गर्दी आहे काय समजत नाही. इथे म्हणजे इथल्याहून 4 पटीने माणसं तिकडे आहेत. ओके ये लोग बोल रहे ये म्यूजियम है, चर्च नहीं है. ओके आर्कोलॉजिकल म्यूजियम पुरातत्व संग्रहालय. ओके हा किती मोठा क्षेत्रफळ आहे ते बघा. म्हणजे आता मोजता तर मला येत नाही बट सांगतोय एक. ह्या साईडला म्युझियम आहे ह्या साईडला. आणि हे काय आहे माहीत नाही. ओके म्युझियम बघूया ना आपण काय आहे. हां चालेल. हा बघा इथे ना ॲरो दिला आहे कोणत्या साईडला काय आहे. हा बघा इथे लिहिलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आर्कोलॉजिकल म्युझियम. आणि ऊन एवढं आहे की काय विचारू बोलूच नका. सकाळी पाऊस पडला, वाटला आज पूर्ण दिवस पाऊस आहे की नाही काय माहीत नाही, पण आता सध्या नाही आहे. इथे लाईट्स पण आहेत, फ्लड लाईट. हा बघा तो चर्च आपल्याला ह्याच्यानंतर जाऊया. तो चर्च पाठीमागे आहे बघा रेड फोर्ट सारखा बघा. या लाईट्स म्हणजे नाईटमध्ये एकदम इनहॅन्स वाटत असेल इथे. एकदम बेस्ट. इथे व्हाईट वॉल आहे, हे लोक इथे फोटो पण काढतात. चला आपण जरा पुढे जाऊ. व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा नाही करायचा आहे. ओ हो माझी फेवरेट गोष्ट इथे आहे ती म्हणजे तोफ. आपल्या महाराजांच्या काळातले वगैरे तोफ वगैरे लय भारी वाटतात बघायला. हा शपथ खतरनाक. हे बघा हे ब्रिटिश लोक आपल्याकडूनच शिकले असतील मला वाटतं तोफ बनवायला. हे कसली आहे बघा, म्हणजे फुल लोखंड. इथे काहीतरी माहिती दिली आहे ती बघा, देतो मी ह्याच्यामध्येच कॅमेरामध्ये. एक नाही आहे
2 आहे. बघा इथून एंट्री आहे. बघा इथून एंट्री आहे. बघूया आपण जाऊया एंट्रीमध्ये. आणि इथे अजून एक मोठी तोफ आहे. इथे भली मोठी आहे ही. आपली ती पिक्चर आहे ना तो कोणता सैफ अली खानचा, तो घोड्यावरून घेऊन जातो ती तोफ, तेवढी मोठी तोफ आहे. कवडी आहे बघा, फुल भारी. चला आतमध्ये आपल्याला अजून काय गोष्टी बघायला भेटतात ते बघूया. आता डायरेक्ट आतमध्ये भेटतो. आपल्याला अलाउड आहे की नाही काय माहिती कॅमेरा न्यायला, त्यामुळे आधी जरा विचारपूस करूया, त्याच्यानंतर जाऊया. ठीक आहे ना, म्युझियममध्ये एक चर्च आहे. चर्च आहे की नाही माहिती नाही, बट एकदम ह्यूज आहे, एकदम ह्यूज, एकदम सायलेंट. फोटो काढायला अलाउड नाही आहे, बट काढतो आहे तरी पण. फ्रंट कॅमेरा डायरेक्ट होऊ नाही शकत, जरा उलटा चालतो. बघा खतरनाक आहे. मग अशी आता लोक एवढी नव्हती लोक आतमध्ये, पण आता लोक वगैरे सर्व आतमध्ये आले, फोटो वगैरे काढतात. हा बघा ही एक मेन जागा आहे बघा माझ्या पाठी. हे बघा हे खूप मोठं आहे, खूप मोठी जागा आहे. आलिशान एकदम आलिशान. वरती बघू शकता. हा बघा एकदम भारी. आता लोक नव्हती, पण आता बरीच लोक आतमध्ये आली, बरीच लोक. आणि इथे व्हिडिओ काढायला तिकडे सक्त मनाई केली आहे. मला बघितलं ना व्हिडिओ काढताना फोन जमा करतील. कॅमेरा तर मी नाही काढला, म्हणून कॅमेरा दिसणार येतो लगेच. ही एंट्री आहे इथे, ही एंट्री इथे. आणि ह्या पाठीमागे एवढा मोठा चर्च आहे बघा, एकदम ह्यूज आहे. आणि इथे गरमी एवढी आहे ना बाहेर, खूप ऊन आहे, खूप ऊन. हे बघा बाहेर बघा एकदम ऊन आहे एकदम. फोटो काढायला बेस्ट जागा आहे. आणि फोटो काढायला मनाई केली आहे. ह्याला आहे ना मी प्रिव्ह्यूमध्ये टाकीन, याचा पूर्ण फोटोशूट करतो इकडचा, आणि इथला प्रिव्ह्यूमध्ये देतो. चला तर मग इथे वरती आहेत ना ब्रिटिशकालीन वगैरे जे राजा कोण आहेत त्या सर्वांचे फोटोज आहेत. वरती म्युझियम आहे. व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी गपचूप काढतो आहे. एकदम भारी भारी स्पेस आहे. आतमध्ये वातावरण बघा कसं आहे, एकदम शांत. सर्व फोटो लावलेले आहेत, शासक राजा सर्व. ह्यावाल्या म्युझियममध्ये आता जाऊन आलो आहे. आतमध्ये 10 रुपये एंट्री फीज आहे, बट आतमध्ये ज्या गोष्टी आहेत ना बघण्यासारख्या त्या लय भारी आहेत. म्हणजे त्या काळातले शासक राजा, परत ते जिजस ख्रिस्ट त्यांची हिस्ट्री वगैरे, परत उर्दू लिहिलेले शिल्पकार वगैरे दगडावरती, परत संस्कृत वगैरे, म्हणजे जे जे भाषा आहेत त्यावेळेस होते त्यांचं सर्व काय ना काय लिहिलं आहे. फोटो व्हिडिओ काढायला आतमध्ये अलाउड नव्हतं, पण काहीतरी आपण फोटोज काढले आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन. दिसतीलच तुम्हाला व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल. बाकी आता मी बोललेलो तो चर्च, इकडून गेल्यावरती आता तो चर्च जाऊया. रेडवाला पाटी आहे तो, तिकडे जाऊया. आणि आता आतमध्ये तर एकदम AC होती, आता जरा बाहेर लय ऊन आहे बघा, पूर्ण ऊन. आतमध्ये जरा बरं वाटत होतं, बट इथे आलात ना नक्की विजिट करा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याचं लोकेशन देईन. एक नंबर जागा आहे आणि खूप मोठं आहे. फोटो काढायला सर्व, म्हणजे सर्व काय करू शकता, थांबू शकता, फोटो काढू शकता. अशा ठिकाणी आलो ना की असं वाटतं की आपण असलो पाहिजे होतो त्या काळी, असं वाटतं. पण तो काळ लय गंभीर होता. आपल्याला महाराजांच्या काळात जन्माला आलं पाहिजे होतं, तेव्हा आपण काहीतरी मावळे बिवळे होऊन सहभाग केला असता काहीतरी स्वराज्यात. चला तर मग आता आपण त्या रेडवाल्या चर्चने जाऊ. हा बघा पाठीमागे. आणि आपण आता हा पूर्ण कवर केला आहे. हा बघा हा पाठी एक म्युझियम आहे आणि एक चर्च आहे. आय थिंक कोणाला तिकडे माहिती नाही की तो चर्च आहे. आणि गर्दी सर्व तिकडे आहे त्या रेडवाल्यामध्ये. आणि इथे एकदम खाली व्हिडिओमध्ये थोडंफार घेतलं आहे मी, समजेलच तुम्हाला. आता गॉगल जरा घालूया
लिहून आहे. चला तर डायरेक्ट तिकडे जाऊया. व्हिडिओ जास्त मोठा नाही करायचा आपल्याला, बोर नाही व्हायला पाहिजे. चला तर मग.